नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे महाराष्ट्राच्या एका अशा कोपऱ्यात जिथे वेळ थांबली आहे, जिथे सह्याद्रीचे कडे 22व्या वर्षापूर्वीच्या एका शांत जीवनाची साक्ष देत उभे आहेत। लोणावळ्याच्या गर्दीपासून थोडं दूर एका उंच डोंगरावर लपलेलं आहे भाजे नावाचं शांत गुपित। या नुसत्या दगडी भिंती नाहीत, तर ही आहे त्या प्राचीन भिक्षूंची कर्मभूमी, जिथे त्यांनी ध्यान केलं, ज्ञान मिळवलं आणि बुद्धांच्या शांतीचा अनुभव घेतला। मित्रांनो, ठरल्याप्रमाणे आता आम्ही भाजी लेण्यासाठी जाणार आहोत। बस रेडी झालेली आहे, 5-10 मिनिटात आम्ही निघू। आता वाजलेले आहेत 10, तर 10 वाजता आम्ही जाऊ। बघू किती वेळात होईल, 2 तास तरी फिरू आम्ही तिथे। तुम्ही बघत राहा व्हिडिओ। मग आता बसमध्ये जाऊ आणि मजा करू। चला बाय बाय। अरे मी सांगेन बोल, केव्हापासून झोपले? केव्हापासून बिचाराच्या अंगावर झोपले? तो बिचारा कंटाळला केव्हापासून। काय बोलत अरे बोलायचं नाही तर काय, सारखं मी मगापासून बोलतोय ना, पाठून बघतोय पुतणारा नुसता त्रास देते। आता उठेल उठायचं नाव नाही। थोडी सरकता पूर्ण 2 सीट घेतलीस त्याच्यावर। ते पोट म्हणजे उशी आहे का? ग बस, एका सीटवर आता फक्त ते पाय बाहेर खिडकीच्या बाहेर जायचे बाकी होते। किती खोटं बोलची, जाणून बुजून आडी झोपली। पण प्रथमेशने एकदम अलगद फुलासारखा जोर केला। हा, मी जोरात बोललेलो, बाहेर गेले होते पाय। तर मित्रांनो, आताच आम्ही भाजी लेण्याला पोहोचलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आम्ही चालू केलंय। थोड्या शेड्यात चढलोत आम्ही। तर आता आम्हाला इथनं परत जायचं आहे। जवळजवळ 250 ते 300 पर्यंत शिड्या आहेत, त्या आपल्याला चढाव्या लागणार। मग वरती आपण लेण्यांपर्यंत पोहोचू। इथे येताना फ्री ऑफ कॉस्ट आहे। वरती जाऊन बघूया, जर काही लागले तर मग ते तिकीट फी द्यावी लागेल। आणि खूप छान वाटतं इथे, निसर्गरम्य वातावरण आहे, थंडी आहे खूप। आणि इथे आल्यावर तुम्हाला खाया पियाला पण भेटतं, त्यामुळे तुम्ही तिथे पेरू वगैरे काकडी घेऊ शकता। चला तर मग भेटूया वरती, निघूया। हे बघा, इथे सगळं खायला आहेत, सिंगलच्या गोळ्या, पेरू। ते बोरं वगैरे आहेत। ही आमची फॅमिली भरभक्कम आहेत। मला वाटतं शिड्या इथल्या थोड्याफार इकडे तिकडे होतील। बघा, एका माणसाला राग आला बाबा। काय बोलतेस? चल कुठे ग? अच्छा, दमलं। ह्या लेण्यांना भेट देण्यासाठी भाजे धबधब्यापासून शिड्या सुरू होतात। जवळजवळ 250 पायऱ्या चढून आपण भाजी लेणीच्या गेटवर येऊन पोहोचतो। 150चा टप्पा आता आम्ही पार केलेला आहे। अजून 100चा टप्पा आहे, चाललो आहे। थोडं जाता चालू आहे। आता काय वयाच्या हिशोबाने आपल्याला जे पूर्वी शक्ती होती ती आता राहिलेली नाही आहे, तर आता थोडं चालूया। दम लागतो आहे, दम टाका चाललेला। आम्हाला हे सांगायचं, 4-4 तास आम्ही डोंगरा बिंगरात झाडं बिडं तोडायला जायचो। त्यांचा कसा जमाना होता, त्यावेळी यंग होते, कॅल्शियम अंगामध्ये खूप होता।
कॅल्शियम राहिलेलं नाही आहे. आता टॉनिकची गरज आहे. आता सध्या टॉनिकची गरज असल्यामुळे ते आता काय शक्य होत नाही. अच्छा पकवा घालतायत मग तुम्हाला दम लागलाय की हा दम लागला आता. मला वाटतं तुमच्यापेक्षा ही जवान पोरांना दम लागलाय बघा. हा, ते पण आहे ते आता कसं ते काय हे नाही ना. अक्षय जावई चायनीज आयटम सगळी. हे चायनीज आयटम वाले आहे. हा चायनीज आयटम म्हणून ते हवा हे लागते हवाई लागते. उल्हासनगर. बॉयलर कोंबडी बॉयलर कोंबडी पहिले आम्ही एवढी उडी मारायची बांधावरून कोणाला भेटायचा पण नाही. गावठी होतो गावठी होतो आता बॉयलर झालो. काय करता बरे पुढे 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 अरे हिरो दाखव बघूया जशांचा हिरो बघूया. हा तिला हसव तिला. झालंय अरे फोटो काढलाय तिला हसव. एवढा डोंगर चढून असं पण असतं. लिस्टिक दिसतात. हा आताशी आम्ही 50 पायऱ्या चढलोय. अजून 150-200 बाकी आहे. पहिले 150 टॅक्सी नंतर बोलतील 50 पायऱ्या चढले. इतकं रोज जरी अपडाऊन केलं तरी मस्त बारीक होऊन जाऊ. फुल 0 फिगर. आता काय तुझी आता राऊंड फिगर आहे ना. एवढं पण नाही. बघा राऊंड फिगर बघा ही बघा रुची 4x राऊंड फिगर. गेटवर तिकीट काउंटर्स आहेत. भारतीयांना 25 रुपये आणि फॉरेनर्सला 250 रुपये आकारले जातात. तिकीट घेऊन आपण आत गेलो आणि या लेणी फिरण्यासाठी आपण तयार झालो होतो. तसा वेळ फार कमी होता पूर्ण लेणी फिरण्यासाठी. इथे एकूण 22 लेण्या आहेत. त्यामध्ये 21 विहार आणि 1 चैत्यगृह आहे, ज्यांचा काळ 2ऱ्या शतकातला मानला जातो. यामधील सर्वात विशेष आकर्षण म्हणजे विशाल चैत्यगृह. घोड्याच्या नाळेच्या आकाराचा प्रवेशद्वार आणि लाकडी कमानींनी उभारलेलं उंच छत असलेलं हे चैत्यगृह भारताच्या प्राचीन शिल्प वास्तुकलेचे दुर्मिळ उदाहरण मानले जाते. मुख्य लेणी चैत्यगृह असून त्याच्या मध्यभागी एक भव्य मोठं स्तूप आहे, जो बुद्धांच्या उपस्थितीचे प्रतीक मानले जाते. या चैत्यगृहाची खासियत म्हणजे दगडात कोरलेली लाकडी शिल्प प्रतिरूप, जे लाकडी बांधकामासारखे दिसते पण प्रत्यक्षात पूर्णपणे दगडात कोरलेले आहे. हा विशिष्टपूर्ण शैलीगत प्रयोग भारतीय शिल्पकलेच्या उत्क्रांतीसाठी महत्त्वाचा मानला जातो. अशा केवची रचना आपल्याला कनेरी केव्सला पण बघायला मिळते. सेम आहे असंच. ते फॅमिली पूर्ण. मित्रांनो इथे पाण्याचे टाकी आहेत. या टाक्यांमध्ये पाणी आहे आणि पैसे चमकत आहेत तिथे. आणि हे पाण्यातलं हे जे टाकीतलं पाणी असतं हे एकदम गार असतं, म्हणजे फ्रीजपेक्षाही खूप थंड पाणी आहे. इथे काही शिलालेख लिहिलेले आहे, मला दिसेल हे लिहिलेलं आहे. पर्यटनाचा सर्वोत्तम आनंद घ्यायचा असेल तर लवकर सकाळी भेट देणं अधिक सोयीचे ठरते, कारण त्यामुळे उन्हाचा त्रास टाळता येतो आणि गर्दीही तुलनेत कमी असते. मग ते बौद्ध प्रार्थनागृह असो, विहार असो किंवा अप्रतिम शिलालेख असो. भाजालेणी हे एक ऐतिहासिक ठेवा असून योग्य ऋतूत भेट दिल्यास हा आनंद अविस्मरणीय ठरतो. चला तर मग वेळ झाली होती या लेण्यांना निरोप देण्याची. आपला महाराष्ट्र राज्य हा एक ऐतिहासिक वारसा असलेला महत्त्वाचं राज्य आहे. आपल्या महाराष्ट्रातच 1200 पेक्षा अधिक लेण्या आहेत. यामध्ये बौद्ध, जैन आणि वैदिक हिंदू या तिन्ही धर्मांच्या लेण्याचा समावेश आहे. खरंच महाराष्ट्राच्या छातीवर कोरलेले गडकिल्ले आणि हे लेण्या हे केवळ दगड नाहीत, हे अढळ इतिहासाचे प्रतीक आहेत आणि हे जपणे आपले कर्तव्य आहे. जसं तुम्हाला माहितीच असेल, मी आधीच्या माथेरानच्या व्लॉगमध्ये पण तुम्हाला सांगितलं फॅमिलीसोबत कधीच व्लॉग करता येत नाही, त्यामुळे यामध्ये मला काय बोलता आलेलं नाही. तर या प्रकारे मला तुम्हाला माहिती सांगता येईल त्याप्रकारे मी तुम्हाला सांगेन. पण एवढी काय फॅमिलीसोबत नुसतं चला चला करत असतात,
त्यामुळे अशा ठिकाणी जिथे तुम्हाला जास्त फिरायचं असेल किंवा टाईम जास्त लागतो फिरायला किंवा फोटो चांगले काढायचे आहेत, त्या ठिकाणी फॅमिलीसोबत कधी जाऊ नका. कारण त्यांचं असंच असतं की आम्हाला इथे जायचं आहे तिथे जायचं आहे आणि सगळ्या प्लॅनची वाट लागते. त्यामुळे तुम्हाला यायचं असेल तर खूप सकाळी यायला लागेल, नाहीतर मग तुम्हाला कमी वेळात जास्त फिरता येणार नाही. हे बघा पावले चालती घराकडची वाट.